हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 11. यामध्ये आपल्याला नंबर लाईनवर फ्रॅक्शन्स कसे लिहायचे हे बघायचं आहे. तरी या आधीचे प्रॅक्टिस सेट आणि नंतरचे प्रॅक्टिस सेट सुद्धा मी अपलोड केले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत. तर प्रॅक्टिस सेट 11 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलाय, नंबर लाईन दिलेली आहे ऑलरेडी, त्यात फ्रॅक्शन्स कोणते येणार हे आपल्याला लिहायचे. आणि सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, मिक्स फ्रॅक्शन्स सुद्धा दिलेत, ते नंबर लाईनवर आपल्याला दाखवायचे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. What fractions do the points A and B show on the number line below? खालच्या नंबर लाईन वर कुठले फ्रॅक्शन्स येतील बॉक्स मध्ये. बघा, A दिलेला आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, डिनॉमिनेटरला 6 घेतलेला आहे, हे दिसतंय आपल्याला. डिनॉमिनेटरला 6 आहे, मग त्याप्रमाणे आपल्याला खाली डिनॉमिनेटरला 6 फिक्स घेऊन घ्यायचा आहे. कळालंय तुम्हाला? डिनॉमिनेटर जो दिलाय तो घ्यायचा आहे, किंवा जर दिलेला नसेल, अदर कुठल्याही नंबरवर आपल्याला फ्रॅक्शन दिलेला नसेल, तर काय करायचं, 0 to 1 यामध्ये किती जागा सोडलेल्या आहेत, 1 2 3 4 5 6 जागा सोडल्यात, म्हणजे डिनॉमिनेटरला 6 येणार. म्हणजे 0 to 1 मध्ये 6 आपण इक्वल सेक्शन केलेले आहेत, म्हणजे तिथे 5 लाईन्स आहेत. बघा, 1 2 3 4 5. तुम्ही बघता 0 to 1 मध्ये 5 लाईन्स आहे, म्हणजे त्याच्या पुढचा एक नंबर 6 आपल्याला डिनॉमिनेटरला घ्यायचा आहे. घेतला डिनॉमिनेटरला 6. 0 नंतर हा फर्स्ट 1 असणार, 2 3 4 आणि A च्या इथे येणार 5. म्हणजे A ची व्हॅल्यू आलेली आहे 5/6. कळालंय तुम्हाला? 5/6. आता B, 5 नंतर हा 6 झाला, 7 8 9 10. 10th प्लेसवर B आहे, म्हणून B च्या इथे येणार 10/6. ठीक आहे, B च्या इथे येणार आहे 10/6. नेक्स्ट बघा, सेकंड क्वेश्चन मध्ये 0 to 1 मध्ये किती लाईन्स आहे, 1 2 3 4. 4 लाईन्स आहेत, म्हणजे इक्वल 5 सेक्शन केलेले आहेत. बघा, इथे बघू शकता 1 2 3 4 5. तर 5/5 1 ला आहे, A च्या जागी काय येणार हे आपल्याला सांगायचं. 1 2 3 3 हा न्यूमरेटरला येणार. ठीक आहे, 3 हा न्यूमरेटरला येणार, डिनॉमिनेटरला 5 येणार. डिनॉमिनेटरची संख्या आपण इथे किती बॉक्सेस 0 to 1 मध्ये आहेत त्यावरनं डिसाइड करतो, आणि न्यूमरेटरला आपण किती नंबरवर ती लाईन आहे त्यावरनं डिसाइड करत असतो. पुढे बघा, हा 3 झाला, 4 5 6 7. 7 नंबरवर B आहे, म्हणून 7/5 ही आली B ची व्हॅल्यू, 7/5. ठीक आहे, पुढे बॉक्स आहे का नाही. थर्ड बघूया आपण. थर्ड मध्ये 0 पासून 1 पर्यंत किती लाईन्स आहे आपण मोजूया. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, 6 लाईन्स आहेत, म्हणजे इक्वल 7 सेक्शन झालेत. बघा, 1 2 3 4 5 6 7. 7 सेक्शन्स झालेले आहेत, म्हणजे डिनॉमिनेटरची व्हॅल्यू येणार आहे 7. कळालंय तुम्हाला? 0 to 1 मध्ये जेवढे बॉक्स आहेत, जेवढे सेक्शन आहेत, जेवढ्या सेगमेंट येतात, तेवढा डिनॉमिनेटरचा आकडा. न्यूमरेटरला 1 2 3 थर्ड नंबरला आहे, तर येणार 3/7. B ची व्हॅल्यू आली आहे 3/7. नेक्स्ट बघा, A ला काय येणार. हा 3 आहे, 4 5 6 7 8 9 10. 10th पोझिशनला A आहे, म्हणून A चा आन्सर येणार आहे 10/7. ठीक आहे, A ची व्हॅल्यू येणार आहे 10/7. नेक्स्ट आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय, काही फ्रॅक्शन आणि एक मिक्स फ्रॅक्शन दिलेलं आहे. मग आता सगळ्यात पहिले आपल्याला काय बघायचं आहे की डिनॉमिनेटरला काय नंबर आहे. डिनॉमिनेटरला इथे आपल्याला 5 दिलेला आहे, म्हणजे आपल्याला 0 to 1 1 to 2 यामध्ये 4 लाईन्स घ्यायच्या आहेत, म्हणजे इक्वल 5 सेक्शन्स होतील. ठीक आहे, तर मग आपण पहिले लाईन ड्रॉ करून घेऊया. तर ही आपण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तर फर्स्ट आहे आपलं 3/5, सेकंड आहे 6/5 आणि 2 इंटिजर 3/5. सगळ्यात पहिले आपण 0 ची पोझिशन करूया.
0 ला आपण फिक्स केल्यानंतर डिनॉमिनेटर 5 आहे, तर 5 - 1 4, म्हणजे 0 to 1 मध्ये आपल्याला 4 लाईन्स घ्यायच्या आहेत. 1 2 3 4. बघा, तुम्ही जेव्हा ह्या लाईन्स ड्रॉ करतात तर त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते जवळपास सेम येईल अशा ड्रॉ करायच्या आहेत. त्यानंतर आपण 1 to 2 हे डिस्टन्स घेऊया. 1 to 2 सुद्धा 4 लाईन्स घ्यायच्या. 1 2 3 4. 3 पर्यंत सुद्धा 4 लाईन्स घेऊया. 1 2 3 4. आय होप तुम्हाला ह्या लाईन्स कशा घ्यायच्या आहेत हे क्लिअर झालेलं असेल. यानंतर आपल्याला हे जे फ्रॅक्शन्स आहेत ते कुठे प्लेस करायचे, त्यांना कुठे लिहायचं हे बघायचंय. तर फर्स्ट आहे 3/5. ठीक आहे, 3/5 आपल्याला दिलेला आहे. मग 0 नंतर जो पहिला येतो, आता डिनॉमिनेटरचं काम संपलंय. डिनॉमिनेटर वरून आपण घेतलं की किती सेक्शन करायचे आहेत. त्यानंतर न्यूमरेटर्सला बघायचंय. न्यूमरेटर मध्ये फर्स्ट आहे 3. मग काय करणार, 1 2 3. ह्या इथे पोझिशन येते 3/5 या नंबरची. कळालंय तुम्हाला, 3/5 इथे येणार. नेक्स्ट आहे 6/5. 3 तर इथे झाला. त्यानंतर 4 5 and 6. 6 इथे येणार आहे. ठीक आहे, 6/5 हा सेकंड नंबर इथे येणार. आता तुम्ही म्हणाल थर्ड मध्ये एक 2 कंप्लीट नंबर आहे, त्या पुढे 3/5 आहेत. या नंबर लाईन मध्ये 2 हा इथे कंप्लीट नंबर आहे, त्याच्या पुढे आपल्याला 3 डिजिट्स मोजायचे आहेत. 2 नंतर 1 2 3. इथे येणार तुमचा 2 इंटिजर 3/5. आय होप तुम्हाला तीनही नंबर्स कसे प्लेस करायचं हे व्यवस्थित कळालं. आता नेक्स्ट सेकंड आपल्याला काय दिले बघा. पहिले आपण नंबर लाईन ड्रॉ करणार. डिनॉमिनेटर बघायचा आहे. फर्स्ट रूल आपल्याला डिनॉमिनेटर बघायचा आहे, त्याच्यावरनं आपल्याला ज्या लाईन्स आहेत त्या करायच्या आहेत. नंतर न्यूमरेटर कडे बघायचंय. डिनॉमिनेटर आहे 4. 4 - 1 is 3, म्हणजे आपल्याला 0 to 1 मध्ये 3 लाईन्स घ्यायच्या आहेत. 0 1 2 3. बघा, 0 to 1 मध्ये 4 - 1 म्हणजे 3. 3 लाईन्स घ्यायच्या आहेत. 1 2 3 1 2 3 1 2 3. अशा पद्धतीने आपल्याला 3 3 चे सेक्शन्स करायचे आहेत, म्हणजे 4 इक्वल्स पार्ट होणार. 1 2 3 4. बघा, 0 to 1 मध्ये 4 पार्ट झालेत. मग आता न्यूमरेटर कडे बघायचं. डिनॉमिनेटरचं काम संपलं. न्यूमरेटरला फर्स्ट काय आहे, 3/4. बरोबर, 3/4. मग आपण बघणार 1 2 3. 3 इथे आलेला आहे, म्हणजे 3/4 ही जागा आपली इथे आहे. समजलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, 5 दिलेला आहे. 3 इथे आहे. 4 5. 5 ची जागा इथे आहे, म्हणजे 5/4 ही जागा 1 नंतर पुढची आहे. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, 2 कंप्लीट आहे. 2 इंटिजर कंप्लीट आहे. त्यानंतर 1/4 आहे. 2 बघायचा आणि त्याच्यानंतर जो न्यूमरेटर आहे तो मोजायचा. 2 नंतर 1 म्हणजे ही जागा, म्हणजे इथे काय येणार, 2 इंटिजर 1/4. ठीक आहे, समजले तुम्हाला? तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 11. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.